तर राज्यातल्या 18 पगड जाती कोल्हापुरातल्या पट्टण कोडोलीच्या यात्रेत एकत्र येतात। अनेक अर्थानं ही यात्रा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असते। महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा, परंपरांचे वेगवेगळे रंग या यात्रेत बघायला मिळतात। एकदा तरी अनुभवावी अशी ही यात्रा। याच पट्टण कोडोली यात्रेसंदर्भातला आमचा एक खास रिपोर्ट बघूया। परंपरा आणि देवाचा या ठिकाणी हे सगळं सुरू आहे। इथला आनंद, उत्साह मी म्हणालो तसा हा जो भंडारा आहे त्या भंडाऱ्याचं रूप आणि पलीकडे चाबकानं मारून येणारा जो भाविक आहे त्या भाविकालाही या भंडाऱ्यामुळं त्याच्या शरीरावरती कितीही वार केले चाबकाचे तरी ते लागत नाही असं म्हणतात। आणि हा देवाला जो वाहिलेला भंडारा आहे त्या भंडाऱ्याचं आणि देवाचं रूप तुम्ही NDTVवरती बघत आहात। एक अशी यात्रा जी महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते। त्या यात्रेमध्ये गर्भगृहाच्या आजूबाजूला सुद्धा हा जो भंडारा आहे हा भंडारा बघा, अक्षरशः थर लागलेत भंडारे, थर आहेत, खरीखुरी हळद आणि त्यासाठी भक्तिभावानं आलेले सगळे भाविक भक्त। मला वाटतं यांनी सुद्धा डोळ्यात भंडारा जाऊ नये म्हणून चष्मा लावलेला दिसतोय। होय, चष्मा एवढा भंडारा लोक वाहत आहेत। पट्टण कोडोलीची यात्रा ही यात्रा माहीत नसलेला माणूस शोधूनही सापडणार नाही। महाराष्ट्र सोडा हो, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये या यात्रेची चर्चा असते। सृष्टी ಒಳಗನ್ನ ಕಿಯರುರಸ್ತಾನ ಅಲ್ಲಿನದನು ಮಲಕಾರಿಸಿದನ ವರಹವ ಕ್ವಾತಾನ ಬಸವನಂದ ವರಹವ ಕ್ವಾತಾನ ಬಂದ ಕಂಠಕ್ಕೆಲ್ಲ ಬೈಲ ಮಾಡ್ಯಾನ ಹಾಡು ಮ್ಯಾಳಿಗೆಲ್ಲ ವರವ ಕ್ವಾತಾನ ಹೆಚ್ಚಿನ ಭಗವಾನ ಅರಣಿಸಿದ ಹೆಚ್ಚಿನ ಭಗವಾನ। महाराष्ट्राची लाडकी यात्रा म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी। त्यानंतर मराठी मुलखात सर्वात मोठी यात्रा भरते ती पट्टण कोडोलीची। दोन्ही यात्रा विठ्ठलाच्या, पण पट्टण कोडोलीच्या यात्रेत मात्र हरी आणि हर एकत्र आलेत। सगळी भक्त आपाप बोलावून यात्रेला येतात। यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय, भंडारा, खोबरं आणि ह्या आमच्या यात्रेत घोंगड्याची कुटीची उलाढाल होते। आपल्या घोंगडी एक कुटीच्या पुढे उलाढाल होत्या। परत तुम्हाला सांगतो, भंडारा सगळा कमीत कमी 70 ते 80 टन प्युअर हळद उधळली जात्या। परत उधळलेली प्रेक्षक काय ऐकतात, ही जी ग्राम संस्कृती आहे परत त्या ग्राम संस्कृतीचं सगळ्यात मोठं रूप तुम्हाला पट्टण कोडोलीमध्ये 80 टन भंडारा, 80 टन प्युअर भंडारा हळद उधळली जात्या। उधळलेली परत सगळी भाविक 4-5 राज्यातले आलेले परत तो भंडारा घेऊन घरात परत आपल्या गावी जातात। मग शेतीवाडीसाठी, जनावरांसाठी, ह्या सगळ्यासाठी, मुलाबाळासाठी ते वर्षभर भंडारा वापरला जातो। पट्टण कोडोलीला विठ्ठल आणि बिरदेव कसे आले त्याची खूपच रंजक अशी कहाणी आहे। कर्नाटक इथल्या हुक्केरी इथे हे दोघे बंधू होते आणि मग त्यांना भेटण्यासाठी काही धनगर बांधव तिथे गेले। त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली। देव म्हणाले की अरे मला पिण्यासाठी तुम्ही दूध देता का? ते दूध देवाने पिलं आणि ते दूध त्यांना खूप आवडलं। त्याच्यानंतर बिरदेव आणि विठ्ठलांनी अशी विचारणा केली की मला हे दूध पुन्हा कुठं मिळेल? मग धनगर बांधवांनी सांगितलं की तुम्हाला ते पट्टण कोडोलीमध्ये मिळेल। आणि तेव्हापासून हुक्केरी प्रांतातनं बिरदेव आणि विठ्ठल दोघेही इथं आले, पट्टण कोडोली। नित्याप्रमाणे याही वर्षी पट्टण कोडोलीची यात्रा सुरू झाली आहे। लाखो भाविक पट्टण कोडोलीत दाखल झाले आहेत। वातावरण मंगलमय झालंय।
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं हे पट्टणकोडोली गाव हजारो वर्षांपासून हे छोटंसं गाव प्रसिद्ध झालंय ते या विठ्ठल बिरदेव मंदिरामुळे, दोघा बंधूंच्या यात्रेमुळे। नवरात्रीनंतर भौम पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होते। मुख्य यात्रा 4 दिवसांची। ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या पायी वारीची परंपरा, तशीच विठ्ठल बिरदेवाची पायी वारी अगदी महिनाभर चालते। गावोगावीचे विठ्ठल बिरदेवाचे भक्त पायी वारी करून यात्रेसाठी पट्टणकोडोली गावात पोहोचतात। महाराष्ट्रातल्या गावागावातले 18 पगड जातीचे लोक या पायी वारीत सहभागी होतात। तालुक्याच्या बाजूला पट्टणकोडोली गावाला, तालुक्याच्या बाजूला पट्टणकोडोली गावाला, पट्टणकोडोली गावाला इटबीरू देवाला, पट्टणकोडोली गावाला इटबीरू देवाला। हा परांड्याहून मुगाव गाव आमचं, परांडा तालुक्यात सोनारी पशी। कधी आलाय कोल्हापूर? किती येतात? कोल्हापुरात आम्ही काल आलो, परवा निघालो। तिथनं मोठा महादेव करून बाळूमामा, ज्योतिबा, इथं कोल्हापूरची आई करून रात्री इथं आलो। आता काय आता इथं परत झाली की निघणार आम्ही। विठ्ठल बिरदेव वगैरे काय प्रार्थना आता? काय असं सुख ठेव सगळ्याला म्हणणार। हां, पूर आमच्या भागातले लय पुरा लय नुकसान झालंय आमच्याकडे। दरवर्षी येतं का इथं? दरवर्षी येतं। कोण कोण असते सोबत? ठीक आहे, माणसं आमची पुतणे, कुणी दीर, कुणी बाहे संघ असते। सगळी घरातली असते? हा। आज कोण कोण आले आता? आता हे काही पुतणे आलाय, एक दीर आलाय, ती भाऊ आलाय, बर पुरगी आली। बर हा। कशाने आलं मग आता येताना? आता वाहन करणं येतो, कवा इष्टीने येतोय, रेल्वेने, काय गवंती यायचं आपलं सुईला। आल्यावर बाळूमामाचं दर्शन घेतलं? घेतलं। आता पुढं बाळमामाचं घेतलं, मेटक्याचं घेतलं, इथलं कोल्हापूरच्या आईचं ज्योतिबाचं, आता बिरुबाला आलोय। एवढी पंढरी पंढरी, एवढी पंढरी पंढरी, एवढी पंढरी पंढरी, एवढी पंढरी पंढरी, नामदेवाची पायरी, पांडुरंगाची नगरी, नामदेवाची पायरी, नामदेवाची नगरी। कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश याही राज्यातून पालखी आणि भाविक या यात्रेसाठी येतात। जरी भौम पौर्णिमेपासून दिवाळीच्या पाडव्यापर्यंत ही यात्रा चालत असली तरी यात्रेच्या मुख्य दिवसांची तारीख पुजारी आणि मानकरी ठरवतात। विठ्ठल बिरदेव हा नवसाला पावणारा देव अशी श्रद्धा आहे, त्यामुळे नवस बोलणारे काही भक्त न चुकता दरवर्षी ही वारी करतात। या यात्रेत धनगर बांधवही मोठ्या संख्येनं दिसतात। हा, दार लावून वा जगास हा मेंढरा काय एकदा आता खरेदी झाली की झालं वर्ष? हा, वर्ष पण लय दिवस जातं। हे काय मेंढरा कातरून झाले की ह्याला तेल लावून ठेवले, हाय अशी राहते। एवढंच आहे का अजून काय काय आहे यात्रेत? बरंच आहे ना। किती वर्ष झाली येते तू? येत आलंय दिसाना, चालत 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 नाही बाबा, वाहनानच। वाहन काय मागायचं देवाला? काय मागायचं आपल्याला? काय मागायचं? काय पोटाला पोटभर, पोटाला पोटभर। यात्रेच्या पहिल्या दिवशी विठ्ठल बिरदेवाची मानाची तलवार चावडीवर आणून पूजा केली जाते। त्याआधी मानकऱ्यांनी आणलेलं विजापूर बादशहाचं मानाचं बाशिंग विठ्ठल बिरदेवाच्या चरणी अर्पण करतात। बादशहाचं बाशिंग आल्यावर गाव परिसरातील जोशी, आवटे, चौगुले, नाजर आणि धनगर समाजाचे पंच फरांडे बाबाच्या भेटीसाठी वाजत गाजत जातात। मिरवणुकीत घोडे आणि मानाच्या छत्र्या नाचवल्या जातात आणि ढोल ताशे वाजवले जातात। फरांडे बाबा म्हणजे देवाशी एकरूप झालेली व्यक्ती, त्यांना इथली गादी मिळालेली आहे। पंच आल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर भागना म्हणजेच भविष्यवाणी होते। फरांडे बाबा मंदिरामध्ये येऊन पुढच्या वर्षीची भविष्यवाणी काय असेल ते सांगतात आणि त्या भविष्यवाणीमध्ये सामाजिक स्थिती, राजकारण आणि मुख्यत्वे शेतीविषयक काय परिस्थिती असेल हे सांगितलं जातं आणि लोकांचा विश्वास एवढा की त्याच्यावर आधारित शेतकरी आपल्या शेतीचं नियोजन करतात। हे महत्त्व आहे या परिसरात पट्टणकोडीच्या यात्रेचं। शेतकरी फरांडे बाबांच्या भाकणुकीनुसार पुढच्या वर्षाचं नियोजन करतात। भाकणूक झाल्यानंतर होतं फरांडे बाबा पारंपरिक डाम नृत्य।
डाम नृत्य म्हणजे ढोल कैताळाच्या आवाजात काचेचं पाणी दिलेलं हत्यार पोटावर मारून घेणं. पण हे हत्यार पोटावर मारल्यानंतर कोणतीही इजा होत नाही. हे डाम नृत्य म्हणजे या यात्रेचं विशेष आकर्षण. यात्रेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक निघते. मिरवणूक पार पडल्यानंतर देवाला सार्वजनिक नैवेद्य दाखवला जातो. पालखी मिरवणुकीच्या दरम्यान पारंपरिक ढोल आणि झांजा वाजवल्या जातात. झांजाच्या आवाजात वारूनं म्हणजेच चाबकानं शरीरावर वार केले जातात. शरीरावर देवाचा भंडारा असल्यानं वारू शरीरावर मारला तरीही इजा होत नाही अशी भक्तांची भावना आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या यात्रेला भर यात्रा असं म्हटलं जातं. भर यात्रेत मानाची चौथी पालखीची मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार इगळीतील आबा पाटील आणि पट्टण कोडोलीचे ज्येष्ठ मानकरी चौगुले यांच्या शेतातील ऊस बैलगाडीत घालून शाळेच्या मैदानावर आणला जातो. ऊस लुटला जातो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम. आणि अशा प्रकारे यात्रेचा तिसरा दिवसही संपतो. हे आसन आहे देवाचं आसन का? हा जो घोंगडी बाजार आहे इथला हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या बाजारापैकी एक. याचे किती आकार साईज? साईज 2.5 बाय 2 आहे. 2.5 बाय 2. आणि हे बी तेवढंच आहे. मोठं घोंगडं मोठं ते 1400ला आहे. हे हां पकडा जरा काढू का? 1400 रुपयाचं घोंगडं. हे एवढं 1400 रुपयाचं घोंगडं मशीनवर विणायचं का कसं? हातावर. किती वेळ लागतो हातावर विणायला? त्या हातावर ते दिवसाला 2-4 दिवसाला 5 दिवसाला एक घोंगडं. आपल्या शेळ्याच्या का बकऱ्याच्या किती लागते आता एवढ्या याच्यासाठी? बकऱ्याची किती लागेल तुम्हाला? लोकर ह्याला 7 किलो 8 किलो लोकर लागते. 7 ते 8 किलो लोकर. त्यात खराब होते बघ 5 किलो घोंगडं. बरं तेवढी आणायची कुठून लोकर भरपूर मिळते आहे. बाळूमामाच्या मेंढराची केसाची आहे. त्या घोंगडीचं वैशिष्ट्य काय? ते घोंगड्यावरती झोपला कंबर वगैरे दुखत नाही. आणि घोंगडं घरात असावं. लग्न कार्याला घोंगडं पाहिजे, वास्तुशांतीला पाहिजे, सवासणीला पाहिजे, देवाच्या पालखीला पाहिजे. बाळूमामाच्या खांद्यावर घोंगडं लागतंय. आणि या घोंगडे बाजारामध्ये तुम्हाला रंगही वेगळा. आता हा रंग वेगळा कसा आला? जो कसरा आहे ते. कसरा म्हणजे कसरं घोंगडं म्हणायचं त्याला. तिथं घोंगडा आहे त्याचा आहे. हे आसन आहे. हे आसन आहे. हे घोंगडं आहे. हां त्याचं कापून हे केलेलं आहे. पण ही लोकर आहे का कापड आहे? लोकर. ही वेगळी लोकर. हा इथला जो घोंगडे बाजार आहे तो महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मोठ्या बाजारापैकी एक बाजार मानला जातो. किती व्हरायटी आहे बघा घोंगड्यांची इथे. आणि मला आठवतं की आमच्या लहानपणी सुद्धा तुळजापूरला जेव्हा लग्नविधी किंवा घरचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा घोंगड्यावरतीच सगळे कार्यक्रम. लग्नात घोंगड्याचं महत्त्व काय? लग्नात घोंगडं हाताळल्याशिवाय सुपारी फुटत नाही. हां सुपारीच फोडायची नाही. फोडायची नाही. आणि पुन्हा सुपारी फुटते त्याच्यावर. लग्न ठरतंय घोंगडं हाताळलं. किती असेल तुमच्यासारखी आता विकायला आलेली इथे? हे आता काय मोठाच बाजार आहे. घोंगड्याचा सगळ्यात मोठा बाजार पट्टण कोडोली. कुठं आहे चमड्याची? ही एक लेअर, ही दुसरी लेअर, ही तिसरी लेअर आणि ही चौथी लेअर खालची. 4 मजली चप्पल. तळी चप्पल आहे. होय. त्यामध्ये घेईल तसं प्रकार आहे. 4 तळी 2 तळी. ही काय किंमत आहे? ह्याची 1000 रुपये. 1000 रुपये त्याच्यामध्ये. पण कातडं ओरिजिनल आहे का? कातडं प्युअर कातड्यामध्ये ना. कशाचं कातडं? हे म्हशीचं कातडं वापरलं जातं प्युअर. हे आपलं वायर शेल आहे. संकेश्वरी कापसे म्हणून फेमस आहे. कुरुंदवाडी चप्पल. हे 800 ते 900 रुपयापर्यंत जाते. हे कुरुंदवाडी. ही येते गोंडावाली कापशी. हे पण आपल्या ह्याच्यामध्ये कोल्हापुरीमध्ये येते फक्त पट्ट्यामध्ये डिझाईन. कुरुंदवाडी कोल्हापुरी फक्त डिझाईन वेगळी. ही सळ फोडलेली डिझाईन रेग्युलरमध्ये. ही आपली कोल्हापुरी चप्पलचे बेसिक त्यामध्ये जरा खालची क्वालिटी आली. नावळ क्वालिटी मजुरी माणसाची. हातानं करायचं मशीन? पूर्ण हातानं. मशीनच्या ह्याच्यामध्ये एका हा खेळा सुद्धा मारला जात नाही. सगळं हातानं टोटली. त्यामुळे जी 1200 ते 1500 रेंज जाते. आता यात्रेमध्ये आम्ही 1000 लावले. आमच्या स्वतःच्या दुकानात आम्ही 1000, 1500, 2000 रुपये किंमत लावून विकतोय. शिक्षण मित्र तुझं शिक्षण? माझं BSc केमिस्ट्री झाले सर.
शेवटचा दिवस म्हणजे चौथा दिवस. या दिवसाला फूट यात्रा म्हणतात. या दिवशी यात्रेचा समारोप असतो. शेवटची मानाची पालखी निघते आणि महाप्रसादाचं वाटप केलं जातं. त्या दिवशी फरांडे बाबांचा पालखीजवळ ओवी गायनाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर भगीरथीची ओटी भरून 4 दिवसांची ही यात्रा संपते. तर ही यात्रा अहिंसेचं सगळ्यात मोठं प्रतीक. कारण बिरुदेवनं विठ्ठलानं सांगितलंय की एका हातामध्ये दूध आहे, एका हातामध्ये असलेला मृत ससा आहे, तो नको आहे आपल्याला. आणि म्हणून ह्या संपूर्ण यात्रा काळामध्ये एकही बांधव, धनगर बांधव सुद्धा कुणीही मांसाहार करून येत नाही. पण वैशिष्ट्य असं की दिवाळी पाडवा जो आहे तो दिवाळी पाडवा मात्र इथे मांसाहारी असतो. हे की नाही, आपला महाराष्ट्र जेवढा विविधतेने नटला आहे तेवढी विविधता मला देशाच्या वेगळ्या राज्यातच मिळून दिसते. तर या अनोख्या पट्टण कोडोलीच्या यात्रेतनं तुम्हाला हा जो अनुभव आम्ही दिला आहे त्याबद्दल तुमचं मत आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच यात्रा महाराष्ट्रातल्या पुन्हा तुम्हाला NDTVवरती पाहायच्या आहेत. त्यासाठी पाहत राहा NDTV. कॅमेरामन निकेतन माने आणि माझा सहकारी विशाल पुजारीसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पट्टण कोडोली, जिल्हा कोल्हापूर.